नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्येनी प्रकट झाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थथोर म्हणून राहिले परियेसा. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेचिया संगा प्रयागाहुनी असे चांगा. संगमस्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू. तया संगमा षटकुळी अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जाण. तया कृष्णा तटाकांत असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी. अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी. तया विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी. नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी. पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी. केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी. आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी. म्हणून निघती तये वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात. अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ. श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती परिबळे. गेले आपण संगमासी विप्र वनिता तये वेळी. दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवबळी. कैसे अदृश्य आपुले आम्ही तया यतीश्वरासी. काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसी. टाकोनी दिल्हा भूमीवरी बोल ठेविसी यतीश्वरासी. आपले आर्जव न विचारिसी ग्रास हरितला म्हणसी. अविद्या सागरी बुडोनी तो तारक आम्हासी. म्हणोनी आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी. तोची तारिल आमुते तया वेलाचे मूळ थोरी. जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी. खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी. लाधला कुंभ निधानेसी आनंद जाहला बहुवसी. घेऊनी गेला घरात
म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून ह्या वेला छेदिले, निधान लाधले आम्हासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवणासी. प्रकट करता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्रपौत्री नांदाल. ऐसा वर लाधोन, गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्य हरे. दैवे उणा असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळिकांसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अमरापुरमहिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः. श्रीपादश्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.